समोर मांडली पाहिजे या भावनेत आज आम्ही सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत। त्यामुळं आपल्या ज्या भावना आहेत त्या भावनेचा सन्मान या ठिकाणी सरकारने केला आणि आज आम्ही सर्वजण याच्या अगोदर माननीय 3 मंत्री येऊन गेले, मी योगायोगाने आपल्या सगळ्याला विचारून इथे येऊन गेलो आणि आज सरकारच्या वतीनं आदरणीय भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली, गिरीश महाजन साहेबांच्या नेतृत्वाखाली, उदय सामंत साहेबांच्या, अतुल सावेजींच्या, गुलाबराव पाटील साहेबांच्या आणि आजपर्यंत या चळवळीतल्या प्रत्येक नेत्यांच्या ज्या ज्या काही विषय समोर आल्या त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण या ठिकाणी शासनाची भूमिका मांडायला आलेलो आहोत। म्हणून माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे की यानंतर शासनाची जी काही भूमिका आहे ती आदरणीय भुजबळ साहेबांनी आपल्या सर्वांच्या समोर, महाराष्ट्राच्या नाही तर देशाच्या समोर ओबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण हे सरकार कसं करणार आहे याची भूमिका राज्य सरकारच्या वतीनं स्पष्ट करते अशी मी त्यांना विनंती करतो। या ठिकाणी बरोबर फिरायला कसं आपण या ठिकाणी जे आंदोलन झालं तर छोटे छोटे नाश्ता लोक झालेले शासकीय नुकसान झालेले हे कुठे शासनानं परत घ्यावे आणि 21 नोव्हेंबर 2023 मागे घ्यावे ही एक नम्र विनंती आपल्याला आहे। महत्वाची मागणी आहे का पुण्याचे कार्यकर्ते आणि आम्ही मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्री आणि काही सामाजिक ओबीसी संस्थांचे प्रतिनिधी त्यांना त्रास देऊ नका, कारण तुम्ही काय बोलता आहात ते सगळ्या हिंदुस्थान भर नेण्याचं काम हे मंडळी करणार आहे। त्याच्यामुळे त्यांना सुद्धा आपण सहकार्य करा आणि काल ज्याप्रमाणे ती मिटिंग झाली, सभा झाली, त्याला अनुसरून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी आज मंत्री महोदय अतुल सावे
मंत्री महोदय गिरीश महाजन, मंत्री महोदय उदय सामंत, मंत्री महोदय धनंजय मुंडे, मंत्री महोदय गुलाबराव पाटील, आमचे मित्र आणि आमदार पडाकर साहेब, आपले दुसऱ्यांची एक नेते प्रकाश शिंदे, डॉक्टर महात्मे, माजी खासदार आणि माजी खासदार समीर भुजबळ, हे सर्व मंडळीचे अनेक कार्यकर्ते जे आहेत आज इथे त्या मंत्रिमंडळामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत जी चर्चा झाली त्यानुसार आपल्याला भेटायला आणि इथे जे लक्ष्मणराव हाके आणि नारायण करणारे ते आमचे दोन सहकारी उपोषणाला बसलेले आहेत, त्यांना भेटण्यासाठी इथे खास त्यांनी आम्हाला पाठवलं. गेले 10 दिवस अनेक ठिकाणी उपोषण सुरू आहे. विशेषतः आमचे 2 भाग बसलेले आहेत. पुण्याला मुंबई सरकारने कुठे कीर्तने म्हणून बसलेले होते आणि अनेक ठिकाणी जे आहे आम्ही त्यांची समजून घातली. शेवटी आपल्याला लढायचं आहे. लढण्यासाठी आम्हाला आमचे वाद परत मैदानात रस्त्यावर पाहिजे. आता धमक्या बिमक्या खूप देतात. तुम्हाला सगळ्यांना कल्पना आपण कुणालाही धमक्या देत नाही, दादागिरी करत नाही. पण सगळ्यांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे, शरीफ है हम, शरीफ है हम, किसी से लड़ते नहीं है. हमें जमाना जानता है, हम किसी के बाप से आमदारांची जीव धोक्यात घातले गेले. लहान मुलाबाळांचे जीव धोक्यात घातले गेले. ते कसे वाचवले गेले हे आपण इथे ज्या मिटिंग झाल्या, रॅली झाल्या, बीडला रॅली झाली त्याच्यामध्ये ते सांगितलं. आपल्याला पक्षाची कार्यालय जाळण्यात आली, शिक्षण संस्थांची कार्यालय जाळण्यात आली. त्यानंतर मी ज्या आम्हाला सांगितलं आता गप्प बसणं शक्य नाही. 16 नोव्हेंबरला मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि 17 नोव्हेंबरला मी इथे आलो. वडीलवात्रीला रस्त्यावर आपण सगळे उभे होते. सगळी मंडळी होती, सगळ्यांचं नाव घेत नाही, पण ही सगळी मंडळी तिथे उभी होती आणि ते मला म्हणतात त्या मिटिंगसाठी वगैरे मला एक सांगायचं, हे आमच्या दोन्ही सहकार्यांना पूर्ण सहकार्य केल्याबद्दल हे तुम्ही जे लोक स्थानिक जे कार्यकर्ते आहात, नेते आहात आणि वडीलवात्रीची जनता मायबाप आहे त्यांचा मी अतिशय आभारी. आपण सगळ्यांनी आमच्या दोन्ही सहकार्यांना धीर दिलेला आहे, सावरलेला आहे, मजबुतीनं त्यांच्या पाठीमागे उभे राहिलेले आहे.
थांबलेली नाही. अजून आपल्याला खूप लढावं लागणार आहे. निवडणुकीच्या अगोदर सुद्धा आम्ही निवडणुकीच्या नंतर गावागावातील लहान समाजाच्या घरामध्ये करण्यात आले. मारपीट करण्यात आली. अनेक वेळा पोलिसांनी सुद्धा त्यांच्याकडे गोळीबार केले. हे सगळं पाऊल घेऊन जात होता. संवाद होता. रॅली चालू होत्या. एक लक्षात ठेवा, कोणी किती मोठी शक्ती असली तरी जेव्हा ही लोकशक्ती एकत्र येते कुठली शक्ती नाही तरी लोकशक्ती जी आहे सर्वात श्रेष्ठ आहे. आम्ही काही मागत नाही. आम्ही सांगतो आमचं आरक्षण आमच्या पाठातलं कसं राहू द्या. त्यासाठी दुसरं काम द्या. आम्ही त्यांना पाठिंबा देतो. कायदा आला विधानसभेत आम्ही पाठिंबा दिला. कार्यक्रम नाही. आज माझ्या धनु समाजाबद्दल काही कलेक्टर झाले, पोलीस कमिशनर झाले, पण आजही झोपडपट्ट्यांमधून ते आमचे दलित बांधव आदिवासी राहत आहेत. गरिबी हटली गेली नाही. हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. जमलेला आहे, पिकलेला आहे. गावागावामध्ये ज्यांच्यावर अन्याय होत आलेला आहे, अन्याय सहन करत आले आहेत, त्या सगळ्यांच्या बरोबरीनं स्थान मिळावं. हळूहळू ते समाज पुढे यावे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वर्षापूर्वी सांगून गेले समान आहे. धर्मभेद राज्य मानवात असावे, सत्याने बदलावे, विकासावे, सगळ्यांना समान भाग मिळाला पाहिजे. जे गरीब आहे त्याला आम्ही सांगितलं की आता मध्ये संधी म्हणजे सारा ठेवा ठेवण्यात आला. आणि मग जे घोडे गरीब होते, लहान होते, मरकुंडे होते, त्यांना ते घोडे चारा खायला लागला, ते जल्दी खायला लागले. आणि शाहू महाराज आता घोडे आहेत त्यांना पाठवून प्रचंड घोडे त्यांनी लाथा घातल्या आणि सगळे जे घोडे होते त्यांना सगळ्यांना बाजूला घेऊन सगळ्या चारा त्यांनी खाल्ला. शाहू महाराज म्हणाले यासाठी आरक्षण पाहिजे आहे. हे गरीब आहे, हे मागास आहे, हे मजबूर आहे, हे अशक्त आहे, त्यांना आपल्याला ते आरक्षण द्यायचं आहे. म्हणून पुढे शाहू
आणि जे महात्मा फुलांनी सांगितलं, ते शाहू महाराजांनी सांगितलं, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये उतरवलं आणि तुम्हाला आम्हाला न्याय दिला. तो न्याय जे सगळे पिढ्या त्यांच्यासारख्या गरीब कसं आमची सुद्धा लेकरं बाळक काय सगळेच काय गाड्या घोड्यातून काय फिरत नाही. आज सुद्धा जे आहेत अन्नाला सुद्धा मोठा नाही. आमची ती गरीब माणसं जगात काय मग कुठे आहेत त्यांची घर, त्या गावातून त्या गावातून ह्या ते करत करत पुढे गावात. आज काय परिस्थिती आहे त्यांची, त्यांच्यासाठी हे आरक्षण आहे. या आरक्षणामध्ये आमची जर बंधने लोक झाले तर काय होणार म्हणून आमची लढाई. आणि म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी आपण हे पोलीस कामाला मोर्चे धरले, आपण सगळ्यांनी त्याला पाठिंबा दिला. थांबला का आमच्या पंकजाच्या उद्योग राहिल्या. आणि त्यांना सगळ्यांनी मिळून त्यांना पराजित करण्याचा कार्यक्रम केला. आम्ही लोकसभेत जायचं नाही, आम्ही विधानसभेत जायचं नाही, आम्ही अधिकार क्षेत्रामध्ये तुमचे 10 तुमचे 20 करतील आपलं एक सुद्धा नको. आणि हे जर चालू राहिलं तर देशामध्ये आम्हाला विधानसभेत आणि लोकसभेत सुद्धा आम्हाला ओबीसीला करावी लागेल, आम्हाला करावं लागेल, ते लढाई लागेल. म्हणून मी सांगितलं की लढाई संपलेली नाही, सुरुवात आहे. आपल्याला हा बनवा, आपल्या हक्काचा पेपावर लागेल. काही बोलून टाका येणार, अडचणीला तोंड द्यावं लागेल. तुम्ही असं म्हणेल आज आम्ही तरुण आहोत आणि हे सगळे मुलं जास्त म्हणजे आम्ही जास्त आहोत, लोकसभेत आम्ही जास्त आहोत. आणि त्यांना विनंती आहे, आज गैरसमज कृपया काढून टाका. जोरो जुल्म से तय नहीं होते, यहाँ सबके फैसले दादागिरी में जोरो जुल्म से तय नहीं होते, यहाँ सबके फैसले ये जो उड़ान तय करेंगी कि आसमान किसका है. हम लड़ेंगे, साफ साफ लड़ेंगे. अभी जो है मुझे बेटी अभी काम के बच्चों तुम्ही काम करायला तर तुम्हाला कळेल आपल्याला काय म्हणायचं आणि काय देणार. आम्ही मागणी केली या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये जात गणना झालीच पाहिजे. राष्ट्रवादीमध्ये तर त्यांनी मॅनिफेस्टोमध्ये स्थापना करा. काल त्या भर मीटिंगमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र
देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं की जात करण्याला आमचा पाठिंबा आहे. आमचं असं म्हणणं आहे की नितीश कुमार यांनी जात गणना केली ते आज महाराष्ट्राच्या आरोग्य आहे. सगळ्या बाबा आहेत, इतर सगळे आहेत. विरोधी पक्षाचे नेते ते सुद्धा म्हणू शकतात की जात गणना करा. एकदा मागणी करा आणि आमची सगळ्यांची जात गणना करा. आठवडा 2010 मध्ये आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो. त्याच वेळेला खासदार कमी गुणवर त्यावेळेला त्यांनी ठराव मांडला आणि आमचे भाऊ मुंडे आणि त्यांनी सांगितलं अरे तुम्ही शेळ्या बकऱ्या वेगळ्या हे बोलता तर आमच्या माणसांची तुम्ही मोजमाप का करत नाही बोलता. सगळे यादव रानू प्रसाद यादव असतील, मायावती असतील, मुलायमसिंग असतील, हनुमंतराय असतील, अनेक जे आहेत सगळ्यांना भेटले. काँग्रेसच्या लोकांना भेटले, पवारसाहेबांना आणि मग त्यांनी कॅबिनेट मंत्र्यावर जात गणना करायची. ते लोक करत आले. प्रणब मुखर्जी त्यांनी सांगितलं की आम्ही जात गणना करणार. आम्हाला वाटलं सगळं झालं. कोर्टातून आम्ही केस मागे घेतली.